चला तर आज बनवूया उकडीचे आंब्याचे मोदक। त्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी पाणी टाकून घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं, 1 चमचा तूप टाकून घेतला। पाण्याला चांगली उकळी आली की इथे 2 वाट्या तांदळाची पिठी टाकून घेतली, चांगली एकजीव करून घेतली। 1 आंब्याचा रस काढून घेतला होता, तो त्यात टाकून चांगली उकड आपण एकजीव करून घेतली आणि 5 मिनिटं उकड काढून घेतली। इथे गरम गरम उकड चांगली हाताने मळून घेतली। आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात। आता बनवूयात मोदकचं सारण। त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून ओलं खोबरं परतून घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी गूळ, खसखस, 1 आंब्याचा रस टाकून घेतला, वेलची आणि जायफळची पावडर टाकून घेतली। इथे आपलं मोदकचं सारण बनून तयार आहे। 10 मिनिटं थंड करून झाल्यानंतर मोदकच्या साच्यामध्येच मी असे मोदक तयार करून घेतले आणि वाफवून घेतले। इथे आपले रसरशीत असे आंब्याचे मोदक बनून तयार आहेत आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला। चला